स्टेट बँक ऑफ इंडियानं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाला उपलब्ध करून दिलेल्या आणि सार्वजनिक केलेल्या इलेक्टोरल बॉन्डच्या संबंधित डेटाच्या विश्लेषणातून असंही दिसून आलं की उच्च रक्तदाब, मधुमेह, मलेरिया, कोविड किंवा हृदयविकारावर उपचार करणाऱ्या अनेक टेस्ट ज्या होत्या त्या फेल झाल्या आणि ज्या कंपन्यांचे औषध आणि टेस्ट फेल झाल्या होत्या त्यांना शेकडो कोटी रुपयाचे जे आहे इलेक्टोरल बॉन्ड्स खरेदी करून अनेक राजकीय पक्षाला देणगी दिली। चला तर मग ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया का नेमकं हे संपूर्ण प्रकरण कोणतं आहे, काय आहे। नमस्कार, माझं नाव आहे अश्विन आणि तुम्ही पाहून राहिले वायपी मीडिया। 2018 ते 2023 या कालावधीत या कंपनीनं उत्पादित केलेल्या 3 औषधाच्या चाचण्या अपयशी ठरल्या। आता अपयशी ठरलेल्या चाचण्यांमध्ये डिप्लेट A150, निक्रॉन IV2 आणि लोपॅमाइड ही औषधं होती। डिप्लेट A150 ही गोळी हृदयविकाराच्या झटका थांबवण्यासाठी घेतली जाते। निक्रॉन IV2 हृदयावरील कामाचा भार कमी करते, तर लोपॅमाइडचा वापर अल्पकालीन किंवा दीर्घकालीन अतिसारावर उपचार करण्यासाठी केला जातो। या कंपनीकडून 7 मे 2019 ते 10 जानेवारी 2024 दरम्यान 77.5 कोटी रुपयाचे इलेक्टोरल बॉन्ड्स खरेदी केले गेले। यापैकी 61 कोटी रुपये भारतीय जनता पक्षाला देणगी म्हणून देण्यात आले, तर 7 कोटी रुपये सिक्कीम क्रांती मोर्चाला व 5 कोटी रुपये भारतीय काँग्रेस पक्षाला देणगी देण्यात आली। दुसरी कंपनी म्हणजे सिप्ला लिमिटेड, ज्याचे मुख्य कार्यालय मुंबईमध्ये आहे। या कंपनीने 2018 ते 2023 या कालावधीत उत्पादित केलेले औषधं 7 वेळा चाचणीत अपयशी ठरले। अपयशी ठरलेल्या चाचणीत आरसी कप सिरप, लिपवास गोळ्या, ओडनसेट्रॉन आणि सिप्रेमी इंजेक्शन या औषधाचा समावेश होता। सिप्रेमी इंजेक्शन कोविडच्या उपचारात वापरलं जातं। लिपवास गोळ्या कोलेस्टेरॉल आणि हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी वापरलं जातं। ॲडॉनसेट्रॉनचा वापर कर्करोगाच्या किमोथेरपी, रेडिएशन थेरपी आणि शस्त्रक्रियेनंतर होणारी मळमळ आणि उलट्या कमी करण्यासाठी केला जातो। या कंपनीनं 10 जुलै 2019 ते 10 नोव्हेंबर 2022 च्या काळात 39.2 कोटी रुपयांचे निवडणूक इलेक्टोरल बॉन्ड्स खरेदी केले आणि त्यापैकी 37 कोटी रुपयाचे इलेक्टोरल बॉन्ड्स भाजपा या पक्षाला दिले आणि 2.2 कोटी रुपयांचे बॉन्ड्स काँग्रेसला दिले। मुंबई मुख्य कार्यालय असलेली तिसरी कंपनी सन फार्मा लॅबोरेटरीज लिमिटेड 2020 ते 2023 दरम्यान या कंपनीच्या 6 वेळी औषध चाचण्या सफेशल फेल ठरल्या, ज्यामध्ये उच्च रक्तदाब, हृदयाशी संबंधित छातीत दुखणे आणि हृदयरोगावर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणारी कार्डिवास, लॅटोप्रोस्ट, आयड्रॉप आणि फ्लेक्सुरा ही औषधी समाविष्ट होती। या कंपनीनं 15 एप्रिल 2019 आणि 8 मे 2019 रोजी एकूण 31.5 कोटी रुपयांचे इलेक्टोरल बॉन्ड्स खरेदी केले आणि सर्व बॉन्ड्स भाजपा या पक्षाला दिले। बिहारच्या औषध नियामकाने गुणवत्तेच्या अभावी औषधांची बॅच रिजेक्ट केलेली झायपड हेल्थकेअर लिमिटेड या मुंबई कार्यालय असलेल्या कंपनीनं 10 ऑक्टोबर 2022 ते 10 जून 2023 या कालावधीत 29 कोटी रुपयांचे इलेक्टोरल बॉन्ड्स खरेदी करून 18 कोटी रुपयाचे इलेक्टोरल बॉन्ड्स भाजपाला, 8 कोटी रुपयाचे सिक्कीम क्रांती मोर्चाला तर 3 कोटी रुपयाचे इलेक्टोरल बॉन्ड्स काँग्रेसला दिले। याशिवाय या प्रकरणात टरो ड्रग्ज लिमिटेड आणि हेट्रो लॅब्स लिमिटेड, इंटास फार्मास्युटिकल लिमिटेड, IPCA लॅबोरेटरीज लिमिटेड, ग्लेनमार्क फार्मास्युटिकल लिमिटेड, यशोदा सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल, डॉक्टर रेड्डीज हैदराबाद, अरविंदो फार्मा हैदराबाद, नॅटको फार्मा हैदराबाद, युजिया फार्मा स्पेशलिस्ट, MPL हेल्थकेअर लिमिटेड हैदराबाद यासह इतर कंपन्यांची नावंही समोर आली आहेत। SBIने सुरुवातीला निवडणूक आयोगाला दिलेल्या डेटाच्या विश्लेषण केल्यानंतर अशी काही उदाहरणं आढळून आली की जिथं काही खाजगी कंपन्यांवर अंमलबजावणी संचालनालय म्हणजे EDनं छापे टाकले होते। त्याच्यातल्या काही दिवसानं त्या कंपन्यांनं इलेक्टोरल बॉन्ड्स विकत घेतले। त्याशिवाय काही कंपन्यांनं इलेक्टोरल बॉन्ड्स खरेदी केले तरी त्याच्यावर छापे टाकले होते। त्यानंतर कंपन्यांनं पुन्हा इलेक्टोरल बॉन्ड्स खरेदी केल्याची उदाहरणं आहे। या कंपन्यांमध्ये काही फार्मा कंपन्या तर काही हॉस्पिटलचा समावेश आहे। अंमलबजावणी संचालनालय म्हणजे ED किंवा आयकर विभागानं ज्या कंपन्यांवर छापे टाकले आणि त्यानं कोणत्या राजकीय पक्षाला निवडणुकीचे इलेक्टोरल बॉन्ड्स दिले ते ह्या ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहू, म्हणजे तुम्हाला थोडंसं अजून सोपं वाटेल। तर असं आहे औषध कंपन्यांचं फसलेल्या ड्रग टेस्ट आणि कोट्यावधीच्या इलेक्टोरल बॉन्ड्सचं कनेक्शन। आता औषध चाचण्यात अयशस्वी ठरलेल्या कंपन्यांनं इलेक्टोरल बॉन्ड्स मोठ्या प्रमाणात का खरेदी केलं, त्यामागची नेमकी कारणं कोणती होती याबद्दल चौकशीची मागणी करण्यात येत आहे। या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे? या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होईल काय आणि झालीच तर त्याच्यातून काही निष्कर्ष निघन काय? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आताचा हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा आणि तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका आणि सोबतच आमच्या चॅनललाही सबस्क्राईब करा। धन्यवाद।